गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा आपला पुढचा टॉपिक काय? सराव संच 37. सराव संच 37. कितवीचा? 7वी. कितवीचा आहे सराव संच? 7वीचा. ओके, 7वीचा सराव संच 37 मधला पहिला प्रश्न काय मित्रांनो तुम्हाला? 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना. ओके, 7 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना? 140 रुपयांना. तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील असं तुम्हाला प्रश्न आहे. ओके, मग 7 किलो कांद्याची किंमत त्यांनी आपल्याला सांगितली आहे 140 रुपये. ओके, तुम्हाला जर मार्केटमधून 7 किलो कांद्याची आणायची असतील तर त्याची किंमत किती आहे? 140 रुपये. पण जर तुम्हाला 12 किलोग्राम कांदे आणायचे असतील तर त्याची किंमत किती असेल? ओके, हे आपल्याला काढायचं आहे. त्या अगोदर काय करा मित्रांनो, सगळ्यात पहिले असा एक बॉक्स आखून घ्या. काय करायचं? एक बॉक्स आखून घ्यायचा. ओके, या बॉक्स मध्ये काय करायचं? वरती कांदे किलोग्रॅम राईट करा, खाली कांद्याची किंमत. ओके, कांदे किलोग्रॅम मध्ये किती? कांदे किलोग्रॅम मध्ये 7. किती किलोग्रॅम मध्ये? 7 किलो कांदे किती रुपयांना भेटते आपल्याला? 140 रुपयांना. 7 किलो कांदे किती रुपयांना भेटते आपल्याला? 140 रुपयांना. तर 12 किलो कांदे, 12 केजी कांदे किती रुपयांना भेटतील? ओके, असा प्रश्न आहे. त्यांनी काय सांगितलंय? कांदे किलोग्रॅम मध्ये 7 केजी कांदे म्हणजे किलोग्रॅम कांदे, 7 केजी कांदे इथं तुम्ही किलोग्रॅमच करा. कन्फ्युजन होऊन जाईल. ओके, 7 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना भेटत आहे? 140 रुपयांना. तर 12 किलो कांदे किती रुपयांना भेटतील असा प्रश्न आहे. ओके, मग किती रुपयांना आता आपल्याला माहिती का त्याची किंमत किती आहे? आता आपल्याला माहिती का? नाही, आता आपल्याला त्याची किंमत माहिती नाही. मग आता आपल्याला त्याची किंमत माहिती नाही ना, आता काय करायचं ना? 12 किलो कांदे, 12 किलो ग्रॅम कांदे x रुपये यांना मिळतील असे मानू. ओके, किती रुपयांना मिळतील? 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील? x रुपयांना मिळतील असे मानू, किंवा x किमतीला मिळतील असे मानू. ओके, x रुपयांना मिळतील किंवा x किमतीला मिळतील असे मानू. ठीक आहे, काही पण लिहा, काय हरकत नाही. 12 किलोग्रॅम कांदे x रुपयांना किंवा x किमतीला मिळतील असे मानू. इथे काय म्हणायचं आपल्याला? x रुपयांना किंवा x किमतीला मिळतील. आता काय करायचं ना मित्रांनो, हे ऍज इट इज खाली राईट करा. हा 7 आणि 140. ओके, 140 काय किंमत आहे? 7 किलो कांद्याची किंमत किती आहे? 140. ओके, त्याच्यानंतर 12 किलो कांद्याची किंमत किती आहे? x. ओके, मानली आपण. त्यानंतर काय करायचं? याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे हा x आहे ना, तर x ने 7 ला मल्टिपल करा म्हणजे गुणा, आणि 12 ने 140 ला किंवा 140 ने 12 ला गुणा. मग गुणल्यानंतर काय होईल? हा 7 गुणिले x बरोबर 12 गुणिले 140. ओके, किंवा 140 गुणिले 12 असं केलं तरी चालेल. ओके, 7 गुणिले x केला आपण, पहिले तिरकस गुणाकार केला. 7 गुणिले x, नंतर 12 गुणिले 140 किंवा 140 गुणिले 12 तिरकस गुणाकार केला आपण. त्यांचा काय केला? तिरकस गुणाकार. तिरकस गुणाकारचं उत्तर काय येईल? याचं उत्तर काय येईल इकडं? 7x बरोबर. याचा गुणाकार काय करणार? नाही तर सोप्या पद्धतीने काय करा ना तुम्ही, डायरेक्टली हा इकडे गुणाकार मध्ये ना, त्या साईडला जाताना भागाकार मध्ये घेऊन जा. ओके, या साईडला हा काय गुणाकार मध्ये, बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जाणार. मग बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला जर 7 गेला तर कशामध्ये जाणार? तो भागाकार मध्ये. 7 कशामध्ये गेला? भागाकार मध्ये 7 गेला. ओके, इकडे गुणाकार मध्ये होता, ह्या साईडला गेला म्हणून भागाकार मध्ये गेला. 7 1 7, 7 2 14. ओके, हा 0 ऍज इट इज. ओके, मग खाली काय येणार? x बरोबर 20 गुणिले 12. आता यांचा गुणाकार किती येणार? करा. 20 गुणिले 12, बेझिरो 0, बेजूने 4, 1 0 0, 1 2 2, अधिक 0 0 0, 4 ऍज इट इज, आणि 2. काय आन्सर मित्रांनो? 240. x किती आला आपला? 240. x किती आला आपला? 240. ओके, मग 12 किलो कांद्याची किंमत किती झाली? 240 रुपये. मग लिहून टाकायचं तसं.
इथे 12 किलोग्रॅम कांद्याची किंमत किती असेल? 240 रुपये असेल, किंवा 240 रुपयांना आपल्याला 12 किलो कांदे मिळतील असं लिहून टाकायचं. समजलंय मित्रांनो उत्तर? ओके, चलो नेक्स्ट प्रश्न. पुढचा प्रश्न काय सांगितलं आपल्याला 2 नंबरचा? 6 रुपयांमध्ये 15 पेंढ्या कडबा मिळतो. ओके, 15 पेंढ्या कडबा मिळतो. आता कडबा म्हणजे काय? कडबा म्हणजे मित्रांनो चारा असतो. काय असतो? चारा, जो की प्राण्या वगैरेंना खाण्यासाठी असतो, गाईला म्हशीला खाण्यासाठी तो असतो, कडबा असतो. ओके, चारा टाकला होतो त्याला कडबा म्हणतात. ओके, पेंढ्या म्हणजे काय? एक गवताची पेंडी असते ना. ओके, सो एक गवताची पेंडी म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण अशी तिची मळी बांधलेली असते. ओके, असं गवत असतं ना आपलं. ओके, असं गवत. ओके, सो याची एक पेंडी बांधलेली असते. असं परत गवत, त्याची दुसरी पेंडी, असं परत गवत, त्याची तिसरी पेंडी. अशा 1 2 3 4 5 10 जवळपास किती पेंड्या होत्या? 15. किती पेंड्या होत्या? 15. हा कडबा म्हणजे गवत आणि त्याची एक मळी बांधली म्हणजे एक गाठ बांधली, सो हा एक कडबा झाला, हा 2 कडबा झाला, असे 3 कडबा झाले. ओके, याची काय केलेली होती? पेंडी केलेली होती. ओके, चला पुढे. कडबा समजला, कडबा म्हणजे चारा. ओके, किती पेंड्या होत्या त्याच्या? 15. किती रुपयांना भेटतंय 15 पेंड्या? 600 रुपयांना. 600 रुपयांना आपल्याला जर 15 पेंड्या मिळत असतील तर 1280 रुपयामध्ये किती कडबा मिळेल, म्हणजे किती पेंड्या मिळतील ते आपल्याला काढायचंय. ओके, आता असा बॉक्स काढून घ्या मित्रांनो बाजूला. काय करायचं? एक बॉक्स काढून घ्या बाजूला. ओके, सो इथे वरती राईट करा कडबा. काय? कडबा. कडबा आणि इथे रुपये किंवा किंमत. ओके, इथे कडबा किती आहे? 15 पेंड्या. किती आहे? 15 पेंड्या. 15 पेंड्या किती रुपयाने भेटतायत? 600 रुपयांना. 15 पेंड्या किती रुपयाने भेटतायत? 600 रुपयांना 15 पेंड्या भेटतायत. तर 1280 किंमत दिली ना आपल्याला, 1280 रुपयांना किती कडबा मिळेल हे आपल्याला विचारलंय. ओके, सो 1280 रुपयांना X कडबा पेंड्या मिळतील असे मानू. आता माहिती का आपल्याला किती मिळेल? नाही. ओके, आता माहिती का आपल्याला किती मिळत आहेत? नाही. ओके, त्यामुळे आता आपल्याला 1280 रुपयांना किती कडबा मिळतोय माहिती का? नाही माहिती. मग आता माहिती नाही ना, त्यामुळे एक्स मानायचं. एक्स म्हणा, ए म्हणा, बी म्हणा, सी म्हणा, काही म्हणा. ओके, ए बी सी डी ए टू झेड पर्यंत तुम्ही कोणते अक्षर मानू शकतात. 1280 रुपयांना एक्स कडबा पेंड्या मिळतो असं आता सध्या आपल्याला मानायचं, कारण आता आपल्याला फिगर नाही माहिती. ओके, काढण्यासाठी मग हे ना, ही जी फिगर्स आहेत हे ॲज इट इज राईट करा. 600 रुपयांना किती कडबा मिळतोय? 15. 600 रुपयांना किती कडबा मिळतोय? 15. 1280 रुपयांना किती कडबा मिळतोय? माहिती नाही, त्यामुळे आपण काय मानलाय? एक्स. काय मानलाय? एक्स. आता याचा तिरकाच गुणा करा मित्रांनो. याला एने गुणा, याला एने गुणा. 15 गुणिले 1280. तिरकस गुणाकार करा. 15 गुणिले 1280 बरोबर. इकडे एक्स गुणिले 600 किंवा 600 गुणिले एक्स. तिरकस गुणाकार झाला. ओके, 15 ने आपण 1280 ला गुणलं, एक्स ने आपण 600 ला गुणलं. ओके, आता गुणाकार बघा. 600 इकडे गुणाकार मध्ये या साईडला घेऊन या साईडला घेऊन आलो तर काय होईल? तो भागाकार मध्ये. ओके, 600 बरोबर चिन्हाच्या या बाजूला आला म्हणजे त्याचा काय होणार आहे? भागाकार मध्ये. सो इकडे भागाकार मध्ये गेला 600 बरोबर एक्स. ओके, इकडे गुणाकार मध्ये होता 600 म्हणून आपण त्या बाजूला भाग देण्यासाठी या बाजूला घेऊन आलो. ओके, त्यामुळे भागाकार मध्ये जाईल तो, कारण इकडे गुणाकार मध्ये या बाजूला येताना भागाकार मध्ये. जर तुम्ही या दोघांचा गुणाकार केला आणि नंतर त्याला इकडे आणलं तरी चालेल, काय हरकत नाही. ओके, सो सोपं होण्यासाठी मी पहिलेच अगोदर आणलं त्याला. हा 0 कट, हा 0 कट. ओके, 15 वजा 15, 15 एक 15, 15 चौक 60. ओके, 15 एक 15, 15 चौक 60. खाली 4 वरती 128. 4 ने 128 ला भाग जातो का मित्रांनो? जातो. 4 एक 4, 4 त्रिक 12, 4 दुने 8. काय किंमत भेटली? 32. किंमत किती भेटली मित्रांनो आपल्याला? एक्स बरोबर 32. ओके, एक्स बरोबर किंमत किती भेटली? 32. कशी आली एक्स बरोबर किंमत 32? पहिले तो 600 इकडे होता गुणाकार मध्ये, त्याला या बाजूला आणला आपण भागाकार मध्ये केला. ओके, भागाकार मध्ये केलं. भागाकार मध्ये केल्यानंतर काय केला? हाच 600 मधला एक 0 कट झाला.
1280 मधला एक झिरो कट झाला, भागाकार मध्ये असल्यामुळे ते दोन एक झिरो कट केले. इथे उरले 60. 60ला भाग दिला वरच्या 15ने. 15 एक 15, 15 2 30, 15 एक 45, 15 चौक 60, 15 एक 15. याने याला भाग दिला आपण. 15 चौक 60 वर खाली 4 आले. ओके, 60 कट झाला, खाली 4 आले. 4ने वरच्या 128 ला भाग दिला. 4ने 128 ला भाग कसा दिला? 4 एक 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12. पहिल्या 12ला भाग दिला, 4 त्रिक 12. 8 उरला, 4 दुने 8, हा 2. मग 3 आणि 2, 32 उत्तर आलंय मित्रांनो. मग आपल्याला किती कडबा मिळेल? 1280 रुपयांना. 1280 रुपयांना 32 पेंढ्या कडबा मिळेल. ओके, 1280 रुपयांना 32 पेंढ्या कडबा मिळेल. समजलं मित्रांनो उत्तर? चला नेक्स्ट प्रश्न. रोज 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम पूरक खुराक 9 गायींना पुरतो. ओके, आता 9 गायींचं जे खाणं आहे ना रोजचं, ओके, त्याला खुराक म्हणतात. ओके, सकाळचा असेल, दुपारचा, जो काही खायचा असेल ना, गायी जे खातात ते किती किलोग्रॅम खातात? जवळपास 13 किलोग्रॅम 500 ग्रॅम एवढं 9 गायी खातात. किती गायी खातात? 9 गायी खातात. तर 12 गायांना खायला किती खुराक लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, आता 13 किलोग्रॅम म्हणजे काय ना मित्रांनो? 13.5 किलोग्रॅम असं लिहितात त्याला. ओके, पण इथं तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी काय सांगितलंय? 13 किलोग्रॅम वेगळं आणि 500 ग्रॅम वेगळं. ओके, सो 13.5 राईट केलं, 13 किलोग्रॅम तरी चालेल. ओके, पण आता हे पॉइंट मध्ये असेल ना मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला जर सॉल्व्ह करायचं असेल, सोपं पद्धतीने सॉल्व्ह करायचं असेल, तर 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. म्हणजेच 1 किलो म्हणजे किती ग्रॅम असतो? 1 किलो म्हणजे किती ग्रॅम असतो? 1000 ग्रॅम. सो आपण आहे ना, हा 13 जो किलोग्रॅम दिलाय ना, 13 किलोग्रॅमला, तर 13 किलोग्रॅमला आपण ग्राम मध्ये करू. मग 13 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम झालं? 13,000. किती झालं? 13,000 ग्रॅम. किती झालं? 13,000 ग्रॅम. 13,000 ग्रॅम आणि हे वरचे 500 ग्रॅम होते, हे 500 ग्रॅम. 13,000 ग्रॅम आणि हे 500 ग्रॅम किती झाले टोटल? 13,500 ग्रॅम. ओके, 13,500 ग्रॅम. आता मला सांगा, हे जे 13 किलोग्रॅम आहे ना, 13 किलोग्रॅम आणि 500 ग्रॅम, यालाच मी काय केलं? 13 किलोग्रॅमला ग्राम मध्ये कन्वर्ट केलं. किलोचं फक्त ग्राम मध्ये करून टाकलं. 13 किलोग्रामला काय केलं? ग्राम मध्ये कन्वर्ट केलं. तो झाला 13,000 ग्रॅम आणि ऑलरेडी 500 ग्राम आपल्याला दिलेलं होतं. सो 13,000 आणि 500 झाले 13,500 ग्राम. म्हणजे कसं आपल्याला सोडवायला सोपं जाईल, नाही तर 13.5 किलोग्रामने आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. ओके, हे सोपं आहे समजण्यासाठी. सो आपण असं समजू, किलोग्राम सध्या पुरतं सोडून द्या, तुम्हाला ग्राम मध्ये समजावून सांगतो. ओके, सो 13 किलोग्राम म्हणजेच किती? 13,000 ग्रॅम. त्याच्यामध्ये 500 ग्राम अजून ऍड केले तर 13,500 ग्रॅम. कोण खातं 13,500 ग्रॅमचा खुराक? 9 गायी खातात. किती गायी खातात? 9 गायी खातात. ओके, सो हा खुराक झाला. किती खुराक? किती आहे खुराक? 13,000 ग्रॅम. आपण 13 किलोग्रॅमचाच 13 किलोग्रॅम 500 ग्रॅमचाच काय केला? 13,000 ग्रॅम. ओके, किती गायी खातात? हा खुराक आहे. ओके, 13,000 ग्रॅम काय खुराक आहे. किती गायी खातात? तो 9 गायी खातात. किती गायी खातात? 9 गायी खातात. 13,500 ग्रॅमचा खुराक किती गायी खातात? 9 गायी खातात. ओके, 500, सॉरी, 13,000 नाही, 500. 13,500 ग्रॅमचा खुराक किती गायी खातात? 9 गायी खातात. तर त्यांचं म्हणणं असं आहे की 9 गायी जर 13,500 ग्रॅमचा खुराक खातात, तर 12 गायी किती खातील? म्हणजे किती ग्राम खुराक खातील? ओके, किती किलोग्राम खातील किंवा किती ग्राम खुराक खातील? ओके, सो 12 गायी किती खातील? सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, पहिले 12 गायी एक्स खुराक, एक्स खुराक खातील किंवा 12 गायींना 12 गायींना एक्स खुराक लागेल असे म्हणू.
गायींना किती खुराक लागेल? 12 एक्स खुराक. ओके, 12 गायींना किती खुराक लागेल? एक्स खुराक. आता आपल्याला माहिती आहे किती खुराक लागेल? नाही माहिती. मग 12 गायींना किती खुराक लागेल आपण असं मानू? एक्स खुराक लागेल असं आपण मानू. ओके, एक्स ग्राम खुराक लागेल असं मानू. एक्स ग्राम खुराक लागेल असं मानू. आता यांचं काय करावं लागेल आपल्याला? क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा 13,500 म्हणजे 13,500 खाली 9 बरोबर इथे 12 गाई वरती एक्स, वरती काय? एक्स. हा 13,500 काय? ग्रॅम आहे मित्रांनो. हे काय? ग्रॅम. हा एक्स काय? ग्रॅम. ओके, आपण 13,000 किलोचा ग्राम मध्ये कन्वर्ट केलं होतं ना, 13,000 किलोला ग्राम मध्ये कन्वर्ट केलं. सो आता क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय करतात? हा 12ने 13,500 ला गुणायचं, या 9ने एक्स ला गुणायचं. मग 9 गुणिले एक्स बरोबर 13,500 गुणिले 12. ओके, सो 13,500 ने आपण 12 ला गुणलं, 9ने आपण एक्स ला गुणलं. याचं उत्तर काय येईल? उत्तर काढण्या अगोदर आपण हा 9 आहे ना इकडे गुणाकार मध्ये ना, त्या साईडला जाताना त्याला भागाकार मध्ये करू. 13,500 गुणिले 12 इंटू 9. ओके, आता भाग द्या मित्रांनो. 3च्या पाड्यामध्ये 9 येतो का? येतो. 3 त्रिक 9, 3 चौक 12. ओके, आता या 3ने 13,500 ला भाग जातो का? जातो. कसा जातो? कारण 3 आणि 5 8, 8 आणि 1 9 यांची टोटल किती होते मित्रांनो? 9. 9 टोटल येते म्हणजे 13,500 ला 3 ने भाग जाईल. कसा जाईल? 3 एक 3, 3 एक 3, 3 चौक 12, 3 चौक 12 झाला. 1 उरला, पुढे गेला 15, 3 5 15 आणि हे 0 ॲज इट इज. ओके, जशीच्या जसे वरती 0 राईट केले. या 3ने आपण ज्यावेळेस 13,500 ला भाग देतो मित्रांनो, तर उत्तर काय येतं? 4,500. बरोबर उत्तर किती येतं? 4,500 गुणिले हा इकडे किती होता? 4. इकडे किती राहिलाय? 4. मग 4,500 गुणिले 4. मग 4,500 गुणिले 4 किती होतात? 4,500 गुणिले 4. 4 0 0, 4 0 0, 4 5 जा 20, 4 4 जा 16 आणि हा 8. किती उत्तर आलं मित्रांनो? 18,000. एक्स काय आला आपला? 18,000. एक्स काय आला? 18,000. म्हणजे 18,000 काय होता आपला? ग्रॅम मध्ये. काय झाला? 18,000. मग एक्स म्हणजे 12 गायींना किती खुराक लागेल? 18,000 ग्रॅम. आणि ह्या ग्रॅमला जर किलो मध्ये कन्वर्ट केलं तर एक्स बरोबर किती येईल? 18 किलोग्रॅम. ओके, मग राईट करताना कसं राईट करणार? 12 गायींना 18 किलोग्रॅम खुराक लागेल. 12 गायींना किती खुराक लागेल? 12 गायींना 18 किलोग्रॅम खुराक लागेल. 18 किलोग्रॅम म्हणजे काय? 1 किलोग्रॅम म्हणजे 1,000 ग्रॅम. मी पहिले ग्राम मध्ये उत्तर काढलं आणि त्याला आपण किलोग्राम मध्ये कन्वर्ट केलं. मग 12 गायींना किती खुराक लागेल? 18 किलोग्रॅम. ओके, 18 किलोग्रॅम किंवा तुम्ही 18,000 ग्रॅम बोललात तरी चालेल. सेम उत्तर आहे मित्रांनो. समजलं? ओके, चला नेक्स्ट प्रश्न. 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात. म्हणजे 36,000 रुपयांमध्ये आपल्याला काय मिळते? 12 क्विंटल सोयाबीन. ओके, सोयाबीन सगळ्यांना माहिती असेल. ओके, एक पीक आहे. तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती? ओके, 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात. तर जर आपल्याला 8 क्विंटल सोयाबीन घ्यायची असेल, ओके, 8 क्विंटल सोयाबीन घ्यायची असेल तर तिची किंमत किती? चला मित्रांनो राईट करूया. ओके, सगळ्यात पहिले असा बॉक्स काढा. समजण्यासाठी असतो ऍक्च्युली हा बॉक्स. तुम्ही पेपरला काढला तरी चालेल, नाही काढलं तरी चालेल. ओके, सोयाबीन आणि खाली किंमत किती आहे? किंमत पहिले 12 क्विंटल सोयाबीन. किती? 12 क्विंटल. फक्त क्विंटल लिहितो मित्रांनो. ओके, 12 क्विंटल सोयाबीन. किती किंमत आहे 12 क्विंटल सोयाबीनची? 36,000 रुपये. किती किंमत आहे? 36,000 रुपये. तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती? ओके, 12 क्विंटल सोयाबीन आहे तर 12 क्विंटल सोयाबीनची किंमत आहे 36,000 रुपये. तर 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती असं त्यांनी प्रश्न विचारला. तर सध्या पुरतं 8 क्विंटल सोयाबीन ची किंमत, 8 क्विंटल सोयाबीनची किंमत आपण सध्या काय म्हणायची? 8 क्विंटल सोयाबीनची किंमत
एक्स मानू. आता आपल्याला माहिती आहे का किती किंमत? नाही. त्यामुळे 8 क्विंटल सोयाबीनची किंमत आता सध्या आपल्याला माहिती नाही, म्हणून 8 क्विंटल सोयाबीनची किंमत आपण कशी मानली आहे? एक्स मानली. समप्रमाणात येते ऍक्च्युली ते. ओके. सो हे ऍज इट इज राईट करा. इथे 12 क्विंटल सोयाबीन किती रुपयामध्ये मिळते? 36,000 रुपयामध्ये. किती? 36,000 रुपयामध्ये. 8 क्विंटल सोयाबीन किती मध्ये मिळते? एक्स. माहिती आहे का आपल्याला किती? नाही. त्यामुळे एक्स राईट केला. 8 क्विंटल एक्स ऍज इट इज राईट केला. 8 क्विंटल मध्ये एक्स किंमत त्याची आहे आणि 12 क्विंटल मध्ये 36,000 रुपयांनी मिळते. आता काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 36,000 ने 8 ला गुणा, 12 ने एक्स ला गुणा. ओके. 12 गुणिले एक्स बरोबर 36,000 गुणिले 8. ओके. आता 12 इकडे गुणाकार मध्ये, या बाजूला 12 गुणाकार मध्ये ना, त्या बाजूला जाईल तर काय होणार? भागाकार मध्ये. बरोबर आहे की नाही? हा 36 गुणिले 8 इंटू 12. ओके. या साईडला 12 गुणाकार मध्ये होता, त्या साईडला आपण त्याला काय केला? भागाकार मध्ये. भाग द्या. 12 एक 12, 12 दुने 24, 12 त्रिक 36, 12 त्रिक 36. ओके. हे 0 ऍज इट इज. 0 0 0. ओके. काय उत्तर आलं? एक्स बरोबर 3000 गुणिले 8. ओके. 3000 गुणिले 8 करा. 3000 गुणिले 8 काय होणार आहे? 3000 गुणिले 8. 8 0 0, 8 0 0, 8 0 0, 8 8 त्रिक 24. हे उत्तर आलं 24,000. काय उत्तर आलं मित्रांनो? 24,000. एक्स बरोबर 24,000. उत्तर काय आलं आपलं? 24,000. मग 8 क्विंटल सोयाबीनची किंमत किती असेल? 8 क्विंटल सोयाबीन ची किंमत. 8 किलो सोयाबीनची किंमत किती असेल? 24,000 म्हणजे 24,000 रुपये. समजलंय? ओके. 8 क्विंटलची किंमत काय असेल? 24,000 रुपये. 12 क्विंटलची किती होती? 36,000 रुपये. 8 क्विंटलची 24,000 रुपये. समजलंय मित्रांनो? ओके. चला नेक्स्ट प्रश्न. 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये. ओके. 2 मोबाईल जर तुम्ही खरेदी करायला गेले तर 2 मोबाईलची किंमत किती आहे? 16,000 रुपये. एका मोबाईलची किती होईल? 8,000 रुपये. ओके. सो 2 मोबाईलची किंमत आपल्याला दिली येते 16,000 रुपये. 2 मोबाईल तुम्ही खरेदी केले तर त्याला लागतील 16,000 रुपये. तर 13 मोबाईल जर खरेदी करायचे असतील, ओके, हे शॉर्टकट मध्ये लिहिले मित्रांनो, बुक मध्ये तुम्हाला दिले खरेदी करण्यासाठी. ओके. 13 मोबाईल जर खरेदी करायचे असतील तर 13 मोबाईलची खरेदी किंमत किती असेल? ओके. चला सॉल्व्ह करूया. पहिले काय करा मित्रांनो, असा बॉक्स करून घ्या. बॉक्स केल्यानंतर खाली राईट करा किंमत, वरती मोबाईल, वरती काय लिहिला? मोबाईल. ओके. वरती काय लिहिला? मोबाईल. ओके. किती मोबाईल घेतले आपण? 2 मोबाईल. किती मोबाईल घेतले आपण? 2 मोबाईल. 2 मोबाईलची किंमत किती आहे? 16,000 रुपये. 2 मोबाईलची किंमत किती आहे? 16,000 रुपये. जर 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये असेल तर 13 मोबाईलची किंमत किती? 2 मोबाईलची किंमत जर 16,000 रुपये असेल तर 13 मोबाईलची किंमत किती आहे? आपल्याला ते काढायचे. सो 13 मोबाईल ची किंमत आता माहिती का आपल्याला किती आहे? नाही. मग 13 मोबाईलची किंमत एक्स मानू. सध्या काय म्हणावं लागेल आपल्याला? तिला एक्स म्हणावं लागेल. मग 13 मोबाईलची किंमत आपण काय मानली? सध्या एक्स मानली. 13 मोबाईलची किंमत किती आहे? एक्स मानू. सॉल्व्ह करू मित्रांनो. हे ऍज इट इज राईट करा. 2 मोबाईलची किंमत किती आहे? 16,000 रुपये. 13 मोबाईलची किंमत किती आहे? नाही माहिती. नाही माहिती म्हणून आपण काय मानलंय? एक्स मानलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन मित्रांनो, या 2 ने एक्स ला गुणा, 13 ने 16,000 ला गुणा. ओके. सो 2 ने जर एक्स ला गुणलं तर इथे 2 गुणिले एक्स बरोबर इकडे काय होईल? 16,000 गुणिले 13. ओके. 2 गुणिले 1, 16,000 गुणिले 13. हा 2 इकडे गुणाकार मध्ये, त्या साईडला जाताना काय होणार? भागाकार मध्ये. ओके. मग एक्स बरोबर 16,000 गुणिले
13. खाली भागाकार मध्ये 2 आला का, कारण इकडे गुणाकार मध्ये 2. ओके, प्रत्येक जेवढे 5 सम सॉल्व्ह केले ना आपण सगळ्या सम मध्ये तसेच मित्रांनो, गुणाकार मध्ये इकडे 2 आहे म्हणून त्या साईडला जाताना तो खाली भागाकार मध्ये जाणार आहे. ओके, गुणाकार मध्ये मग हा 2 भागाकार मध्ये आला. जर तुम्ही या दोघांचा गुणाकार केला आणि नंतर त्याला भागाकार मध्ये आणलं तरी चालतं. ओके, पण असं सोपं जातं ऍक्च्युली. सो 2 इकडे गुणाकार मध्ये होतं त्या साईडला, आपण भागाकार मध्ये आणला. भाग द्या मित्रांनो, बेच्या पाड्यामध्ये 16 येतात का, येतात. बे एक बे, बे आठी 16, बे आठी 16. इकडे काय झाले मग 8000 गुणिले 13. एक्स बरोबर 8000 गुणिले 13. 8000 गुणिले 13 करा मित्रांनो. 8000 गुणिले 13. का, कारण इकडे 8000 आले ना, हा 8 0 0 0 हे 0 0 वरती येतील, मग वरती 8000 झाले. 8000 गुणिले 13 म्हणून 8000 गुणिले आपल्याला 13 करावं लागेल. 8000 गुणिले 13 ते 3 0 0 3 0 0 3 0 0. 8 8 24, 3 8 24. इथे 24 0 ॲज इट इज. 1 0 0 1 0 0 1 0 0 1 8 जा 8. करा प्लस 0 0 0 0 0 0 0 0 0 4 ॲज इट इज. 2 आणि 8 10. काय किंमत मिळाली मित्रांनो, 1 लाख. काय किंमत मिळाली आपल्याला, 1,04,000 रुपये. काय किंमत मिळाली आपल्याला, 1,04,000 रुपये. मग एक्स बरोबर 1,04,000 रुपये. ओके, 1,04,000 रुपये. कसली किंमत आहे ही, मोबाईलची. किती मोबाईलची, 13 मोबाईलची. ओके, मग 13 मोबाईल ची खरेदी. 13 मोबाईलची खरेदी किंमत किती असेल, 13 मोबाईलची खरेदी किंमत 1,04,000 रुपये. 13 मोबाईलची खरेदी किंमत 1,04,000 रुपये 4,000 रुपये असेल. 13 मोबाईलची खरेदी किंमत किती असेल, 1,04,000 रुपये किंमत असेल. समजले मित्रांनो हे सम. ओके, सगळे 5 सम सॉल्व्ह केले मित्रांनो. 5च्या 5 सेम आहेत, काहीच फरक नाही. फक्त रिपीट प्रॅक्टिस करा, 100% जमेल तुम्हाला. ठीक आहे, चला नेक्स्ट आपण आता सराव संच 38 चालू करूया. ओके.